नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 6 बड्या आमदारांचं डिपॉझिट जप्त झालंय। हे 6 आमदार नेमके कोण आहेत, डिपॉझिट जप्त नेमकं का होतं, या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आणि या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण होतं। या निवडणुकीत दिग्गजांना मतदारांनी धक्के दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक तगडे उमेदवार पराभूत झाले आहेत आणि यावेळी सर्वच पक्षांनी आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास टाकला होता। त्यामुळे 250 आमदार रिंगणात होते। त्यापैकी जवळपास 1/4 आमदार पराभूत झाले आहेत। त्यापैकी 6 आमदारांचं तर डिपॉझिट जप्त झाले, अर्थात जी अनामत रक्कम भरलेली आहे ती रक्कम जप्त झाली आहे। या 6 आमदार जे आहेत ते कोण आहेत ज्यांचं डिपॉझिट जप्त झाले? राजकुमार पटेल मेळघाटचे, देवेंद्र भुयार मोर्शी, गीता जैन मीरा भाईंदर, नवाब मलिक मानखुर्द, लक्ष्मण पवार गेवराई आणि बाळासाहेब आजबे आष्टी अशा 6 बड्या आमदारांचं डिपॉझिट जप्त झालंय। मंडळी, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की डिपॉझिट जप्त का होतं किंवा डिपॉझिट का असतं? तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे एक ठराविक रक्कम जमा करणं बंधनकारक असतं। वेगवेगळ्या निवडणुकीसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे। संसदीय निवडणूक असेल तर 25,000 रुपये आणि विधानसभा निवडणूक असेल तर 10,000 रुपये अशी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे। ही रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा केली जाते आणि या रकमेला निवडणुकीतील सुरक्षा ठेवही म्हटलं जातं। निवडणूक लढवण्यासाठी केवळ गंभीर असलेल्या उमेदवारांनीच नामांकन दाखल केल्याची खात्री करण्यासाठी अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे। उमेदवारीचा अर्ज दाखल करताना ही रक्कम भरावी लागते। आता मंडळी, ही अनामत रक्कम जप्त केव्हा होते किंवा हे डिपॉझिट जे आहे ते जप्त कधी होतं? उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 16.33% मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते। याचा अर्थ असा की ज्या उमेदवाराने 25,000 किंवा मग विधानसभा निवडणुकीत 10,000 रुपये जी रक्कम जमा केली त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही। एकूण मतदारसंघातील मतांच्या 1.6 म्हणजे 16.33% मतं किंवा त्यापेक्षा कमी मतं पडली तर अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट जप्त होतं। आणि आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 6 आमदारांचं डिपॉझिट जप्त झालंय। त्यात राजकुमार पटेल मेळघाटचे, देवेंद्र भुयार मोर्शी, गीता जैन मीरा भाईंदर, नवाब मलिक मानखुर्द, लक्ष्मण पवार गेवराई आणि बाळासाहेब आजबे आष्टी असे हे 6 आमदार आहेत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालंय। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।